उगाच लहानपणी शपथ घेतली म्हाताऱ्यांवर हात लायचं नाही लय खावडावं लागतं तुम्हाला आता मी मारू. असा तुला पहिल्यापासून जर तुझ्या बापाने मारलं असतं ना तर तू असा चोर झाला नसता. त्यातलं एक तर मी पारकाश नाही त्यात मी चोर पण नाही. कधीपासून झालं तुम्ही माझ्यावर हातच साफ करतात पकड ना पर्यंत मी हातच साफ करतात तुम्ही. गप्पस. नाव काय तर म्हणे प्रकाश आणि करतोस काय तर म्हणे अंधारातले असे काळे धंदे. लाज नाही वाटत? एक सेकंड काय झालं? गौरी मॅडम मला वाचव. गौरी मॅडम म्हातारे हात टाकलो मला मारून टाकेल. अरे आपल्या वर्ग शिक्षकाला टकलू म्हणतोस? या कोण शिक्षक रा? मी तुझा वर्ग शिक्षक नव्हतो? बघा गौरी मॅडम बघा मी शिक्षण घेतलेलं मी शाळेत पण गेलेलो. म्हणजेच तू माझा विद्यार्थी होतास. त्याला एक मिनिट मला जरा नीट सांगाल का काय झालंय? रश्मी तू मध्ये बोलू नकोस. हा प्रकाश मदनचा मित्र. लहानपणापासून याला हे उचल ते उचल ही सवय. घरात कुणाचाही धाक नसल्यामुळे तो आणखी पुढे गेला आणि आता बापाचं घड्याळ पाकिट विकून साफ. प्रकाश भाऊजी मी? तुम्ही रश्मी वहिनी पाहिलास आता याची गाडी आली रुळावर. कसं आहे ना बाबा प्रकाश भाऊजींना त्यांची चूक कळली आहे आणि त्यांनी त्यांच्या बाबांची माफी पण मागितली आणि देवळातलं सामान परत करून ते इकडे आले. हो की नाही प्रकाश भाऊजी? हो ना? मी माझ्या बाबांची माफी पण मागितली ते बोलले मला इट्स ऑल राईट नो प्रॉब्लेम बेटा. बाबा तुम्ही पण आता याला माफ करून टाका. आपणच याला सपोर्ट नाही केला तर मग हा कसा सुधारेल? हा पण पुन्हा जर अशी चोरी केलीस तर डायरेक्ट पोलीस मध्ये. चला बाला का करतोस? इतके दिवस मी रामाश्रय मध्ये येते ही कशी काय ना आवरले आपल्याला. आपल्यातच काहीतरी प्रॉब्लेम असणार ज्या असलं मला तर काय पण आवडायला लागलं. कंट्रोल बाला सनीला काकांनी इतकं मारलंय ना बापरे. मी ना स्वप्नातही विचार केला नव्हता की सनीला कोणीतरी मारेल आणि ते पण आपल्या गावात. आणि तो आगाऊ अत्र इतका आगीत तेल होत होता ना बिचारा सनी. जे मला माहिती आहे की कोणी कोणाला मारत असेल तर हसू नये पण सॉरी मला नाही कळलं. हा हिरेन. हा बोल. शनिवारी पोचतो रे मी. अरे वा बुकिंग केलंयस का? हो. अच्छा म्हणजे सगळं ठरलंय तर. हो म्हणजे नाही काही नाही. ए आणि हो लगेच जाऊन आजीकडे पचकू नको. का? अरे आत्ता नको. म्हणजे तुझं ठरलं नाहीये का? अरे बाबा ठरलंय रे माझं. तू का परत परत विचारतोयस मला? तुझं जे काही ठरलंय ना ते गौरीला समोरासमोर सांगून टाक. हा अरे हो रे बाबा तू का परत परत मला विचारतोयस? तुला एकदा हाय गौरी. हिरेन ओ हाय हिरेन. तुला आलं ना ऐकू? हाय म्हणते ती तुला. तुझ्याशी मी बोलतो नंतर. हा बाय. ऑल ओके. या बोला. मी केस फाईल केली. बर. मला नाही वाटत फार वेळ लागेल. खरं तर ना ही प्रेशर टॅक्टिकची केस आहे. म्हणजे म्हणजे कसं असतं ना अशा केसच्या वेळेला ना घरची लोक घाबरतात. त्यांना त्यांची चूक लक्षात येते आणि मग ते आउट ऑफ कोर्ट सेटलमेंट करायला तयार होतात. अरे वा मग चांगलंच आहे की. खरं तर सुधा मावशी आणि काकांना हक्क मिळवून देणं महत्वाचं आहे ना. त्या मदनला शिक्षा देणं हा काय मेन मुद्दा नाहीये आपला. राईट. बरं इन दॅट केस हे सगळं केव्हा संपेल? मी आता नाही सांगू शकणार तुला पण सोमवारी हिअरिंग आहे. सोमवारी लाईक या सोमवारी? अरे तू टेन्शन नको घेऊस.
हे काही फार विशेष नाहीये, मी तयारी करून घेईन ना तुझी, डोंट वरी. आणि मला वाटतं की एका हिअरिंग मध्ये हे सगळं सुटेल. अगं ह्याचं टेन्शन नाही मला. ते या सोमवारी म्हणजे म्हणजे काय नाही. कपिल, ही केस खूप महत्वाची आहे माझ्यासाठी. आतापर्यंत खूप साऱ्या केसेस हँडल केल्यात मी, काही हरली आहे, खूप साऱ्या जिंकली आहे सुद्धा, पण ही केस वेगळी आहे. का? अरे या केसमुळे ना आपण सुधा मावशी आणि काकांना त्यांचा हक्क मिळवून देणार. ही एक नात्यांची लढाई आहे, माणुसकीची लढाई आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही लढाई आपण दोघं मिळून लढणार आहोत. कपिल, जेव्हापासून आपण भेटलोय ना तेव्हापासून उगाचच तुझ्याबद्दल एक गैरसमज होता माझ्या मनात. मला असं वाटायचं की तुला कशाचीच बांधिलकी नाहीये, कशाची ओढ नाहीये. देशोदेशी फिरलेला मुलगा आहेस तू, आज इकडे उद्या तिकडे, पण तसा नाहीयेस तू. आपल्या मातीशी नातं टिकवून आहेस. आय एम सॉरी, I judged you wrong. तुझ्याशिवाय मी ही केस नाही जिंकू शकणार. थँक्स फॉर बीइंग विथ मी कपिल. अरे वा, म्हणजे मीच दिलेले पैसे मलाच परत करते. देशमुख, हे दगडू काशाबा परब नावाचं दुकान इतकं सॉलिड चालेल वाटलं नव्हतं. आता आपल्या गावातल्या जवळजवळ सगळ्या मोक्याच्या जमिनी आपल्या ताब्यात आहेत. मग आता पुढे काय करायचं साहेब? आता चाल नंबर 2. हॅलो. हॅलो, कसा आहेस रे? मी बरा आहे सर. सर तुम्ही फोन केलात बरं झालं. थोडं टेन्शन आहे. काय झालं रे? बहुतेक माझं जाणं प्रिपोन होतंय असं वाटतंय. काय? अरे मग या टेन्शन कसलं? ही तर चांगली गोष्ट आहे ना तुझ्यासाठी. नाही, आनंदाची गोष्ट आहे, पण हे अजूनही मी इथे कोणाला सांगितलं नाही हो. हे सगळं सोड आता. तू आता जायच्या तयारीला लाग. फक्त तुझं पॅकिंग करण्यापासून बॅग उचलण्यापर्यंत कुठलंही काम असू दे, मी आहे. हो सर, काय लाजवत आहे का? बरं, काही काम होतं? नाही रे, काम कसलं, सहज केला होता फोन. तू कसा आहेस विचारायला. ठेवू? हो हो, बाय. मला ना या खेळात आता मजा यायला लागली आहे. खेळूया आता आपली दुसरी चाल. बोलवा दगडूला. काय करायचं रे ह्याचं? कपिल, तू अजिबात काळजी करू नकोस. रामाश्रय आता माझ्या ताब्यात आहे आणि आता पॉवर ऑफ अटॉर्नी मला दिलीच आहेस तू. मला सांग, तुला जायचंय कधी जॉईन व्हायचंय तुला? सोमवारी.